आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। मराठवाड्यावरती वरुण राजानं कृपा केलेली आहे। पाऊस झाल्यानं बळीराजा आता लगबगीनं पेरणीला लागलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, मका या सगळ्या पिकांची सध्या लागवड सुरू झालेली आहे। आढावा घेतलेला आहे कृष्णा केंडे यांनी। एक दाना जमिनीमध्ये पेरला की त्याचं हजारोचं कणीस करणं हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यासाठीचीच ही लगबग आपल्याला पाहायला मिळते। याचाच अर्थ लागवड सुरू झाली आहे। मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर शेतामध्ये अशी लागवडीची लगबग आपल्याला पाहायला मिळते। आता ही मका या ठिकाणी लावली जाते आणि ही जोरदार मका उगावी म्हणून मागे खत देखील या ठिकाणी टाकणं सुरू आहे। खरं तर शेतकरी हे सगळं निसर्गाच्या कृपेवरती अवलंबून राहतो आणि आपल्याकडं जेवढं किडूक मिडूक आहे ते विकून या ठिकाणी बियाणं घेतो आणि या शेतीमध्ये तो या ठिकाणी पुरतो आणि हजारोचं कणीस निर्माण व्हावं अशा प्रकारची त्याची अपेक्षा असते। आणि आत्ता तरी पेरणी या ठिकाणी सुरू आहे। गतवर्षी जून महिन्यामध्ये हे दृश्य मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं। जुलैमध्ये या ठिकाणी थोडा बहुत पाऊस झाला होता, मात्र यावर्षी सुरुवातीलाच पावसानं या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि त्यामुळे जमीन या ठिकाणी ओली झाली आहे आणि त्या ओल्या जमिनीच्या कुशीमध्ये दाणे टाकण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हा आनंदाचा क्षण आहे शेतकऱ्यासाठी पेरणी? आनंदाचा आहे, कारण की पाऊस पडल्यामुळे शेतकरी खूप आनंदित झाला आहे। आम्ही मक्का लावत आहे 751 आणि एक 6668। बर, काय अपेक्षा आहेत निसर्गाकडून शेतकरी म्हणून? चांगलं पाऊस पडावं, माल चांगला यावं। बर बर, आपल्यासोबत काही महिला देखील। कधीपासून पेरताय आज? मिरगापासून। बर बर, आणि यंदा पाऊस कसा आहे? पाऊस चांगला आहे आमदा। बर, आणि मग आता तुमची काय अपेक्षा आहे पावसाकडून? पावसाकडून आता बरोबर पाऊस पाहिजेत ना, मग शेती वाले मौर येत्या। पाऊस नव्हता मग शेतीवाले काय करणार? गेल्या वर्षी कसं होतं? गेल्या वर्षी कुठे पाऊस होता? पाऊस नव्हता ना। औंदा बरा आहे? औंदा आता काय, आता सुरतच आता पेरणी लागली, मग आता काय सांगा याच्यानंतर? बर 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 बर, पण हा आनंदाचा क्षण आहे पेरणीचा शेतकऱ्यासाठी? शेतकऱ्यासाठी आहे, पण मग मौर पाहिजेत ना पाऊस। आता आहे पडा पेरणी पुरता। बर, पुढेही असाच पाऊस बरसावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी केली जाते। सध्या तरी आपण पाहिलं तर जमिनीमध्ये ही ओल आहे आणि या ओलीच्या अपेक्षेवरच या ठिकाणी बळीराजांनी पेरणीला सुरुवात केली आहे आणि भविष्यातही हे वरुण राजा असाच बरसेल आणि गतवर्षी जो शेतकऱ्याचं दुष्काळानं नुकसान केलं तो यावर्षी करणार नाही अशी अपेक्षा पेरताना म्हणजे दाना रोवताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निश्चित आहे। मात्र असं जरी असलं तरी शेतकरी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी पेरणी करतोय आणि त्या पेरणीची सुरुवात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या गावागावामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।